ज्ञानोबा बोलतात, या ओवीचा अनुभव घ्या. एकतरी ओवी अनुभवावी एक नाही, मी म्हणतो कोणती असेल, पण कमीत कमी ही ओवी तरी घरी गेल्यानंतर बघा. मी तर अनेकदा विनोदाने असं म्हणत असतो, एकतरी ओवी अनुभवावी, याच्यापेक्षा आजची परिस्थिती अशी आहे, एकतरी ओवी वाचावी. आता अशी म्हणायची वेळ आली, लोक पारायणच करेनात हो. ज्ञानेश्वरीची पारायणं संपली, गात्याची भजनं संपली. पूर्वी विचारा, महाराजांना विचारा, काय पूर्वी ज्ञानेश्वरी पारायणाला आजही आपल्या मंदिरामध्ये ते टिकून आहे. आपल्या ज्ञानोबारांच्या या मंदिरामध्ये आजही आपण ते टिकून ठेवले, ज्ञानेश्वरी पारायण भजन टिकून ठेवलं आहे. पूर्वी गाथा भजनाला सुद्धा अहो सहजगत्या 100-100, 200 माणसं उभं राहायची गाथा भजनाला. आजही काही फडांवर, पंढरपूरला आलात तुम्ही तर फडांमध्ये, म्हणजे अनेक फडांची नावं मी घेईन. देऊकर महाराजांचा फड, महाराज ज्या फड परंपरेत आहेत, वास्कर महाराजांचा फड, दोंडोपंत दादांचा फड, शिरवळकरांचा फड, या फडांवर जर बघितलं ना, आजही गाथा भजनाला किती महत्त्व आहे हे लक्षात येतं. तुम्हाला सांगू, कीर्तन ऐकायला जशी गर्दी करतो ना आपण, तसं या फडांवर गाथा भजन ऐकायला गर्दी असते. भजन ऐकायला गर्दी, म्हणजे भजन करण्याला तर गर्दी आहेच, पण भजन ऐकायला सुद्धा गर्दी. आणि ती जी टाळकरी, ती गाथ्यावरची सेवा, ती गाथ्याची श्रद्धा, गाथा म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय या श्रद्धेने चाललेला तो. म्हणून ज्ञानोबारांच्या ओवीचा अभ्यास करत असताना सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही ओवी सोडवताना असं करा, सुखी संतोषा न यावे,